हम बघा कसं आहे बघा कैसे आप सफाई वो आप सबने अभी हम कर रहे हैं नीचे आता मी काय म्हणतो खाली गाडी काढतो तर जरा त्याचं काम पुढे चाललोय तर येता येतं बघू पूर्ण दिवस काय काय नाही मला ब्लॉगला एडिटिंग पुढे जातो भेटतो गाणी एक कांडी कमी झाली. हेल्मेट बघा आमच्या घरचा टूप बरं वाटतं रे बाबा. काय पोलीस वाले हेल्मेट घाल रे नंतर जाऊ दे. काय रे काय भेंडी तो तिथं बसलाय. बाई एक माणूस आहे तो तिथं. कुठं तो ना ते तोपटे इथं या साईडला इकडे या तोपटे इथं बघ. तोपटे इकडे गेली तोप. हा माझ्याकडे हेल्मेट नाही. माझं लायसन वगैरे पण फक्त हेल्मेट 6 महिने ना. किती गाड्या पकडल्या तुम्ही? मुक्सीला पकडली. त्यांच्याकडे लायसन नाही हेल्मेट नाही. वा आम्हाला केलं मग तर जाऊ देऊ ना. बापाला बोलवा काय आम्हाला मगाशी तिथे धरलेलं आहे. आम्ही विचारच करत होतो की आम्हाला पकडू दे. पकडलं काय रे. आम्हाला पकडलं. तो बोलला असं टोप सारखं काय घालून त्यांना. एक तर हेल्मेट पण टोप आहे सर. ते आपल्याला पकडलं ना ते पोरं त्यांना पकडलेलं बसवलेलं लायसन्स काढले ते लोक काय करत होते म्हणजे ते आम्हाला पकडलं ना ते पोरं पण होते खुश झाले जरा की हा अजून पकडे आले लायसन्स आहे भाई. घोडे निघालो ना पण पाऊस आला तर रे घ्यायचं कोणाला लायसन काय तर कामात आला असं. पैसे वसूल झाले माझ्या. उत्तमून हळूहळू गेलो धरलं पाहिजे साहेब. काय विचारतात पहिला. हेल्मेट नसता राहिला असता ना मग होता. मग तरी ते चांगले होते. ते बोलले काय हेल्मेट घाल परत. बोललं पाहिजे होतं जय महाराष्ट्र साहेब. जाता परत धरेल. आता ना धरण कधी असे पोरी बघितले ना आपल्याला पण थांबवलं पाहिजे. थांबवलं हसायला लागले माहितीये का जेव्हा आपण तिकडे गेलो बघ ते काय ह्यानं पण पकडलं. स्वतः खूप रडत होता. तिथे बघून स्टँड लावतो जरा उतरतो टाइमपास करतो. नेट पण फास्ट चालत होतं ना. डीजे लॉकर लगेच उघडला काय. लगेच उघडला. आपल्या मोबाईल मध्ये असं काम पास करत. पाणी आटलं रे इथं. नाही तर पावलं असतं चड्डीवर मुंबईला गेलो असतो छत्री घ्यायचं. पाणी रात्री येतो इथपर्यंत घाण घेऊन येतो पूर्ण. तुझ्यासारख्या लोकांना कामाला इथं लावतील ना. हारचल 25,000 पगार. हारचलाला सकाळी काय बोलत आलं माहितीये का 15,000ची घड्याल घेतली. टाकलाय ना. अरे त्याच्या पप्पाला ह्याच्यात भेटले. त्याच्यात माहितीये रिटायरमेंट. हा त्याला देणार बी नाही. हे घसरशील त्या दिवशी आलं तेव्हा पाणी व कसं होतं पूर्ण लांब. घसरल्यावर पैसे देणार कंपनी. US पोले इथं पुंबा घसरल्यावर पैसे देणार. पाणी गेलंय रे खाली. पाणीच नाही असलं झालं म्हणून पोरी येत नाही बघा. साडा लावा काढले की पोरी बी सगळी येतात तिथं. पिऊ बघ त्या दिवशी आम्ही आलतो ना फुल पाणी होतं माहिती इथे. पाहुणार होतो मी घालू ना. आता एवढा चिक्कल असेल अख्खा मागशील. बोल झाला नाही की इथं लोकमत सारखं होते मागं. आता परत जाताना पकडल्यावर रे परत थांबू पाहिजे. फोटोशूट झाले तुझी आता. सोडणार नाही आपण पण हलणार नाही. आपल्याला कॉन्टेंट भेटेल काय कॉन्टेंट. काय बोलतात तिला म्युझियम हेल्मेट नाही भेटत. पबजीचा नाही वाटत ते गावाला ठेवतात ना शेणबिनच ते टोप वाटायला लागले. असंच आहे. आता जाताना परत पकडलं तर दे. आता सरळ बोल त्यांना विचारा आता काय काय ऐका नाही. एवढा टाइम नाही आमच्याकडे दाखवत बसायला काय. परत सुटू ना. पकडा बिंदास. चोर पोलीस खेळतोय ना मॅच. आज डाव आपल्यावर आहे. डाव आपल्यावर आहे.
काय डाव त्यांच्यावर पकडतील ते ना आपल्याला काय पण असू दे, कशाला हा करणार नसता तुम्ही या साईडला पण थांबले ना तेव्हा कसे धरतात बघ दिसले का अरे चल ना तू अरे मग थांबू दे ना हे मग युटर्न मारतोय कोण ट्रिपशी चाललंय धरत जाईल ना आता ठोकले असते आता भावाने ठोकली असते युटर्न मारताय चल ना तू हा तू का थांबतोय चल हे युटर्न मारतायत आता नाही पकडलं ताई रेकॉर्डिंग बंद करायला लागली कारण की त्याला वाटत फुल चायनीज वायरच चाललं त्यांना माहितीये ना चेकांनी कल्टी मारली बॉडी बिल्डर जिम वाले पोरांनी कल्टी मारली तर हाडुकले पोरं डेअरिंग करून आले म्हणजे काहीतरी असेल ना तो तर ठोकता वाचला पडला पाहिजे तर त्याला उशिरा गेलो होतो एक मदत झाली असते ना आपल्या आता पुण्य वाढले असते ना जरा काय किंग किंग करत मुंबईची आन बान शान वडापाव काय देखो टट्टा चमक रहा है टट्टे कामाला लागलाय माझ्या ना इथं चटण्या भरतोय हर्षल पाटील कामाला लागले चिल्ल्या बांधतोय आपला की विषय अरे तू काय ना बाबा बोलणार हात मिळव झाला बाबा जग्गू घरात ना आणलंय काय तुझं नाव बदनाम केलं जग्गू बंदर मित्रांनो दोघांचं मी ना कशा आणले खायला आणि ह्यानी ना त्याला सांगे ना मी जाऊन बाबाला ते कुठल्या बाबाला ह्याच्यात दिलं पार्सल कारण की रोज खातो बाहेरचं हा मला हे मम्मी बोलते आणि घरचे बोलतात की नाही का घरी जेवण केलंय खायच्या तरी बाहेरचं ना काय आता जेवण निघालो बाहेर मी चिकन चिल्ली जेवलो चिकन राईस जेवला बघा दोघांनी केस कापलं काय रे दोघांनी केस कापले बघा आता आम्ही निघालोय हे रात्री इथं टायमिंग चुकीचं आहे आपल्या गाडीचा ऑइल चेंज झालाय यो घेऊन आलाय घरात ना स्पीकर दाखव रे स्पीकर दाखव ना स्पीकर घेऊन आलाय वाजवतोय वाजव बघू आवाज आडो असल बाय ऐका नाही काही करतोय दुपारी बघा तिथं पकडलेलं आणि आता आम्ही तिथंच फिरतोय रात्री आम्हाला मी आणि अभिषेक आलतो ना दुपारी तेव्हा आम्हाला इथं पकडलेलं माहितीये का फुल पोलिस या साईडला पण पोलिस त्या साईडला पण पोलिस घालते माहिती रात्रीचे इथे केक कापतायत पोरं बड्डे आहे कोणतं गाईस हा लॅम्प बघा कसा आहे खालून वरती गाडीचे पार्ट आहेत ते हा सगळं अँटिक आहे चैन गॅस टँक इंजिन आहे मध्ये वरती टायर सायकलचा सायलेन्सर वगैरे सगळं आहे काहीतरी युनिक काढलंय त्या लॅम्पची सिस्टम काय रे हर्षल काहीतरी युनिकच ठेवलंय त्याचं ताव वाशी चालतो स्मूथ तेरी प्यायला पण स्मूथ तेरी झाली बंद आता आम्ही चाललोय घरी काय इथं पूर्ण रस्ता सामसूम आहे माणसं वरती माणसं नाही काय तर भलतच आवाज येतात थोडा जाऊ चल कुत्रा वाटत अरे वरती असं कोणतरी हलताना दिसलं अरे तुला काय करायचंय वरती हातील माणसं काम करत रात्रीचं गाईस बघा कॅमेरा साफ करत होतो माझा हात यो गाडी चालवते सोड 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 मिनी शिशोर मध्ये आता कोण नाही रात्री फक्त गाड्या चालतात नाही तर दररोज कपल लोक खूप असतात आता सुमसाम आहे ट्रक पलटी झालाय ट्रक पलटी झालाय काही छान पलटी हायवेच्या बाजूला पलटी झालाय कंटेनर पडलाय इथं घनसोलीचा हायवे आम्ही असंच येत होतो घरी चाललेलो आणि इथं कंटेनर पडलाय माग पूर्ण सगळं लॉक बिक तुटलाय त्याचे मागून गाड्या आहेत का गरम गरम वाफा पण मारतात सगळ्यात बघ त्याचे लॉक वगैरे तुटलाय हो ना कंटेनरच पडलाय सर इथून चाललेलं वाटतं या साईडलाच पडला तो डायरेक्ट कसा पडला काय नाही तो डिवायडर वर चढला असेल हे काय हे सगळे कुचलले बस आता वरच झालं ये तर बघूया हे बघा गाईस अख्खे टायर बिअर पलटी झालं बाजू रे हर्षल
बघा हा ट्रक इथून पडला होता, पलटी झालाय. ड्रायव्हर काय माहित कुठे होता तो ड्रायव्हर. गाईस हा घनसोलीचा हायवे. काय झालं हर्षद तिथं? गाईस मागे लय बेकार ऍक्सिडेंट झालेला. ट्रक पलटी झालाय. आम्ही क्लिप घेतलाय. अख्खं त्याचं ऑइल डिझल बिझल सगळं खालती पडलं. जाम बेकार ऍक्सिडेंट पलटी झालाय आणि हे गरम वाफा पण मारत होतं त्याच्या आतमध्ये. जाम बेकार ऍक्सिडेंट झालाय गाईस. असं वाटतं मला ब्लास्ट वीक व्हायचं बोल. आम्ही तिथून निघून आलो. पलटी मारली. टाइम पण झाला आधीच. रस्ता पण पूर्ण सुमसाम. जवळजवळ 1 वाजत आल्यात काही. टाइम बघ मोबाईल मध्ये. 1च वाजत झाले. 1:11 झाल्यात गाईस. आणि तिथं आपले टेम्पोने ट्रक पलटलाय. ट्रक पण नाही, कंटेनर पलटलाय. ते बघत बसलेलो आम्ही तिथं. आणि तुम्हाला गोष्ट एक गंमत सांगू का गाईस? आम्ही तिथं पहिलं बघितलं पोलीस आहे. आम्ही पुढे गाडी पुढे लावून धावत गेलोय तिकडे ट्रक बघायला कसा पलटी झालाय. आणि रिटर्न परत आलो 1 किलोमीटर चालतच. काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. हातमार. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.